नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी राकेश फुलबगारे, कावेरी सीड्स प्रतिनिधी. मी कावेरी सीड्सतर्फे आज कावेरी सीड्सचे जे नवीन वाण आहे 2301 शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची आपण ज्याला म्हणतो, त्याच्या प्रात्यक्षिक प्लॉटवर सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो. कावेरी सीड्स ही गेल्या 4 दशकापासून बियाण्यामध्ये काम करत आहे. कावेरी सीड्स ही भारतातील एक अग्रगण्य बियाणे क्षेत्रातली कंपनी आहे. कावेरी सीड्स ही मोठ्या प्रमाणावर कॉटन तसंच फील्ड क्रॉपमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करते. कावेरी सीड्सने 100 एकरामध्ये कावेरी ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी सुरू केली आहे. तसेच मागच्या गेल्या 8 ते 10 वर्षापासून कावेरी सीड्स ही व्हेजिटेबलमध्ये आपल्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नवीन वाहन हे देते. त्यातलंच एक वाहन म्हणजे आज आपण ज्या प्लॉटवर जमलो आहे ढोबळी मिरचीचं किंवा शिमला मिरची आपण ज्याला म्हणतो, तर कावेरी सीड्सचं 2301 हे बेळगाव पोपटी सेगमेंटमधलं वाहन ह्या वर्षी नव्यानेच कावेरी सीड्सनं दिलं आहे. 2301 जी ही कॅप्सिकम आहे कावेरी सीड्सची, ही बेळगाव पोपटी सेगमेंट जो आपण म्हणतो त्या सेगमेंटमधली हे वाहन आहे कावेरी सीड्सचं. तर त्याचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटले तर मजबूत असं त्याचं प्लांटची फ्रेम आहे. तसंच त्याचे फुटवे जे ते अधिक आहे आणि त्याची सेटिंग जी ती पूर्णपणे चेनमध्ये सेटिंग आहे. आणि जी त्याची फूट आहे साईडचे जे फुटवे त्यालासुद्धा सेटिंग ही चांगली आहे. तसंच त्याची पानाची साईज मोठी असल्यामुळं फळं ही झाकलेली असतात. सनबर्निंगचा त्यामुळे कुठलाही त्रास होत नाही. रोगप्रतिकारक क्षमता या व्हरायटीची चांगली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना औषधाचा खर्च हा कमी येतो. साधारणतः 80 ते 90 ग्रॅमचं याचं फळ येतो. फळाचा कलर हा हिरवट पोपटी आणि चकाकी असणारं फळ आहे, याचं चमकदार अशी फळ आहे. आणि व्यापाऱ्याची पण मागणी ह्या व्हरायटीला चांगली आहे. साधारणतः 55 ते 60 दिवसात ही तोडणीस तयार होते पुनर्लागवडीनंतर. हे ह्या 2301चे वैशिष्ट्य आहे. मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या सीझनमध्ये, आता जो येणारा सीझन आहे त्याच्यात सर्व शेतकऱ्यांनी कावेरीची जी शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची 2301 आहे याची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे. धन्यवाद.